पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला दिलासा देणारा आणि शहराच्या वाहतुकीचं चित्र बदलून टाकणारा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग हा गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गाचं काम संथ गतीने सुरू असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे प्रकल्प पूर्ण होण्याबाबत रेल्वे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून वारंवार नवीन मुदती जाहीर केल्या जात आहेत। मात्र प्रत्येक नवीन मुहूर्तानंतर सुद्धा प्रत्यक्षात मेट्रो सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या पुणेकरांच्या पदरी मात्र निराशाच पडताना दिसतेय। दरम्यान हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील बाणेरपर्यंतच्या सर्व स्थानकांची कामं सध्या नेमकी कोणत्या टप्प्यामध्ये आहेत, कोणत्या स्थानकांवर काम किती वेगाने सुरू आहे, शिवाय कोणती ठिकाणं अजूनही अपूर्ण आहे। त्याचबरोबर प्रवाशांसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या मार्गावर मेट्रो नेमकी धावणार तरी कधी, याच बाबतची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग पुन्हा एकदा चर्चेत आलाय, कारण गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या या प्रकल्पाबाबत प्रशासनाकडून सातत्याने आश्वासनं दिली जात असली तरी सुद्धा प्रत्यक्षात स्थानकावरील कामांची परिस्थिती पाहता मेट्रो सेवा सुरू होण्यास अजून सुद्धा वेळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान हिंजवडी ते बाणेर या पहिल्या टप्प्यातील तब्बल 6 स्थानकांवर अनेक महत्त्वाची कामं अजूनही अपूर्ण असल्याचं स्पष्ट झालंय। धक्कादायक गोष्ट म्हणजे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचं काम नोव्हेंबर 2019 मध्ये सुरू झालं होतं। तब्बल 23 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर एकूण 23 स्थानक प्रस्तावित आहेत। त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये हिंजवडी ते बाणेर दरम्यानच्या 12 स्थानकांपर्यंत मेट्रो सुरू करण्याचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। मात्र या प्रकल्पाच्या उद्घाटनाचा मुहूर्त आतापर्यंत तब्बल 6 वेळा पुढे ढकलण्यात आलाय। त्यामुळे प्रत्यक्षात काम कितपत पूर्ण झालंय याची पाहणी करण्यात आली असता धक्कादायक वास्तव समोर आलंय। आणि आता ते नेमकं काय आहे ते सुद्धा आपण सविस्तररित्या जाणून घेऊया। माण परिसरातील मेगापॉलिस सर्कल स्थानकावर फलाटाचं मुख्य बांधकाम पूर्ण झालं असलं तरी सुद्धा स्थानकाला अंतिम स्वरूप देण्यासाठी आवश्यक असलेली अनेक कामं अजूनही बाकी आहेत। मार्बल बसवण्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये, सीलिंगचं काम सुद्धा अर्धवट अवस्थेत आहे। मेटल डिटेक्टर आणि तिकीट वेडिंग मशीन्स अद्याप बसवण्यात आलेल्या नाहीयेत। एका बाजूचा जिना तयार झाला असला तरी दुसऱ्या बाजूचा जिना मात्र अजूनही अपूर्ण आहे। तसंच प्रवाशांसाठी बसण्याच्या एसएस सीट बसवण्याचं काम सुद्धा अजून पूर्ण झालेलं नाहीये। त्याचबरोबर MIDC सर्कल फेज 2 मधील क्वाड्रंट कंपनी स्थानकाची स्थिती सुद्धा फारशी वेगळी नाहीये। इथे एकच जिना पूर्ण करण्यात आला असून दुसऱ्या जिन्याचं काम अजूनही सुरू आहे। त्याचबरोबर स्थानकाखालील पदपथांवर पेविंग ब्लॉक टाकण्यात आलेले नाहीयेत। काचेची कामं आणि स्टेनलेस स्टील सीट बसवण्याचं काम सुद्धा अजूनही अपूर्ण आहे। त्याचबरोबर प्रवाशांना दिशा दाखवणारे मार्गदर्शक सूचना फलक अद्याप बसवले गेलेले नाहीयेत। फलाटाचं मुख्य काम पूर्ण झालं असलं तरी सुद्धा सुरक्षा भिंतींचं काम अजूनही अर्धवट अवस्थेत असल्याचं सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा प्रश्न यामुळे आता उपस्थित केले जात आहेत। माण बस डेपो परिसरातील डोल्हर कंपनी स्थानकावर काही यंत्रणा बसवण्यात आलेल्या आहेत। बॅग तपासणी यंत्रणा आणि डिजिटल डिस्प्ले बसवलेले दिसतात। मात्र तिकीट काउंटर मधील यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेल्या नाहीयेत। स्थानकावरील रंगकामाचा अंतिम टप्पा सुद्धा बाकी आहे। मार्गदर्शक फलक बसवण्यात आले नाहीयेत। त्याचबरोबर काचेची कामं, एसएस सीट आणि सोलर पॅनल बसवणे, त्याचबरोबर स्वयंचलित प्रवेशद्वार उभारणे आणि वायरिंगची कामं सुद्धा अजूनही अपूर्ण अवस्थेमध्ये दिसून येत आहेत। यानंतर स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ सुद्धा खोदकाम सुरू असल्याने परिसर अजूनही बांधकामाच्या अवस्थेमध्ये दिसतोय। हिंजवडी फेज 2 मधील इन्फोसिस स्थानक हे IT कर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचं स्थानक मानलं जात आहे। या स्थानकावर एक जिना पूर्ण झालेला असून दुसरा जिना अद्यापही अपूर्ण आहे। विशेष म्हणजे एका बाजूचा जिना थेट इन्फोसिस कंपनीच्या दिशेने जोडण्यात आलाय। तिकीट वेडिंग मशीन बसवण्यात आलेले आहेत। मात्र काचेची कामं, एसएस सीट बसवणं, त्याचबरोबर अंतिम रंगकाम आणि पादचारी जिन्यांचं काम जे आहे ते अजूनही पूर्ण व्हायचं बाकी आहे। यानंतर येतो भाग तो म्हणजे विप्रो चौक स्थानकाची परिस्थिती। म्हणजे इथे सुद्धा काहीशी वेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाहीये, कारण इथे एक जिना पूर्ण झाला असला तरी सुद्धा जिन्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झालीये। त्याचबरोबर काचेची कामं, एसएस सीट बसवणे आणि रेलिंगची उभारणी ही अपूर्ण आहे। विशेष म्हणजे स्थानकाखालील ड्रेनेजची कामं ही अजूनही सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे। याशिवाय स्थानकाला इन्फोसिसच्या पार्किंग परिसराशी जोडणारा पादचारी जिना तयार करण्यात आला असला तरी सुद्धा उर्वरित सुविधांची कामं जी आहेत ती अजून पूर्ण झालेली नाहीयेत। दरम्यान हिंजवडी फेज 2 मधील पद्मभूषण चौक स्थानकाची अवस्था देखील चिंताजनक आहे। इथे मार्गदर्शक सूचना फलकच बसवलेले नाहीये। त्याचबरोबर एक जिना पूर्ण झाला असला तरी सुद्धा दुसऱ्या जिन्याचं काम प्रत्यक्षात सुरू होणं अजूनही बाकी आहे।
काचेची कामं त्याचबरोबर एसएस सीट बसवणे, वायरिंग आणि अन्य अंतर्गत कामं सुद्धा अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. विशेष म्हणजे स्थानकावर स्वच्छतागृहांची सुविधा अद्याप तयार झालेली नाहीये आणि अनेक ठिकाणी मार्बल बसवण्याचं काम सुद्धा बाकी आहे. या सर्व स्थानकांवर बॅग तपासणी यंत्रणा, तिकीट वेडिंग मशीन, त्याचबरोबर स्वयंचलित जिने, लिफ्ट आणि स्वयंचलित दरवाजे यांसारख्या सुविधा काही प्रमाणात आणून ठेवण्यात आल्यात. मात्र बहुतेक यंत्रणा कार्यान्वित झालेल्या नाहीयेत. काही ठिकाणी सरकते जिने बसवले असले तरी सुद्धा त्यांना वीज पुरवठा नाहीये. काही ठिकाणी लिफ्ट बसवण्यात आल्यात, मात्र त्या अजून सुरू झालेल्या नाहीयेत. याचबरोबर फॅब्रिकेशन, वायरिंग, फिनिशिंग आणि अंतर्गत सजावटीची अनेक कामं सुद्धा अजूनही प्रलंबित आहेत. एकूणच सर्व स्थानकावरील सुमारे 15 ते 20% काम बाकी असल्याचं या पाहणीमध्ये आढळून आलंय. त्याचबरोबर फलाटाचं मुख्य बांधकाम पूर्ण झालं असलं तरी प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या अनेक सुविधा अजूनही या स्थानकांवर उपलब्ध झालेल्या नाहीयेत. काही स्थानकांखालील पदपथांची अवस्था अत्यंत दयनीय असून पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न इथे निर्माण झालाय. दरम्यान या प्रकल्पाचं नियंत्रण पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अर्थात PMRDA कडे आहे. महानगर आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त मंजुलक्ष्मी यांनी अलीकडच्याच काळामध्ये या विविध स्थानकांना सुद्धा भेटी दिल्या होत्या, कामाचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील केलेल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात या कामाच्या गतीमध्ये कोणताही मोठा बदल हा दिसून येत नसल्यामुळे प्रशासनावर आता टीका सुद्धा केली जातीये. काही नागरिकांच्या मते अधिकाऱ्यांचे दौरे आणि पाहण्या सुरू असल्या तरी सुद्धा प्रत्यक्ष जे काम आहे ते मात्र अजूनही संथ गतीने सुरू आहे आणि त्यामुळे हिंजवडी IT हब जे आहे ते देशातील महत्त्वाच्या IT केंद्रांपैकी एक मानलं जातंय आणि दररोज लाखो कर्मचारी या भागामध्ये ये-जा करतात. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून हिंजवडी परिसर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना सुद्धा करतोय. अनेक कर्मचाऱ्यांना रोज तासनतास रस्त्यावर अडकून राहावं लागतंय. त्यामुळे हा मेट्रो प्रकल्प केवळ एक वाहतूक सुविधा नसून लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडला गेलेला हा महत्त्वाचा प्रकल्प सुद्धा मानला जातोय. मात्र स्थानकावरील ही अपूर्ण कामं आणि वारंवार पुढे ढकलला जाणारा उद्घाटनाचा मुहूर्त पाहता पुणेकरांच्या प्रतीक्षेचा कालावधी आणखी काही काळ वाढणार का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय. त्यामुळे प्रकल्पाला युद्धपातळीवर गती देत विशेष कृती आराखडा तयार करून ही मेट्रो सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा नागरिकांकडून आता जोर धरू लागली आहे. परंतु तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र तुमचं या प्रकरणावरचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा.